बिना वाटण घाटण करता अगदी हॉटेलसारखी टेस्टी घरच्या घरी इन्स्टंट अशी चिकन बिर्याणी बनवली आहे। बनवायला अगदी सोपी आहे, बॅचलरही बनवतील इतक्या सोप्या पद्धतीने झटकीपट बनवून तयार होते। चला तर बिर्याणी बनवायला घेऊयात। बाउलमध्ये अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून नितळून घेतलं। 4 हिरव्या मिरच्या, 4 चमचे दही, दही घालायचं नसेल तर लिंबाचा रस घातला तरी चालेल, पण दह्याने खूप छान टेक्स्चर येतं। 1 चमचा ठेचलेला लसूण अद्रक। आता मला झटपट बिर्याणी बनवायची आहे म्हणून मी सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला घेतलाय, तर अर्धा किलो चिकनसाठी 1 पॅकेट पुरेसा आहे। आता याच्यातच तिखट मीठ असतं, त्यामुळे वेगळे मसाले घालायची काही गरज नाही। हे सर्व चांगलं एकजीव करून घेतलं आणि झाकण लावून 15 ते 20 मिनिटांसाठी मॅरिनेट होण्यास ठेवून दिलं। कढईत तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावर उभा पातळ चिरलेला कांदा घातला, थोडंसं वरून मीठ घातलं म्हणजे कांदा चांगला कुरकुरीत तळतो। कांदा कुरकुरीत झाला की एका प्लेटमध्ये काढून घेतला। जास्तीचं तेल काढलं। याच्यात कांदा टोमॅटो चांगला भाजला की याच्यात मॅरिनेट केलेलं चिकन घातलं। सेकंदभर चांगलं परतल्यावर वरून कोथिंबीर स्प्रेड केली। झाकण लावून 15 मिनिटे चिकन शिजवून घेतलं। चिकन शिजल्यावर याच्यात 2 चमचे गरम पाणी घातलं। नंतर गॅस बंद केला। वरून तळलेला कांदा कोथिंबीर स्प्रेड केली। वरून 80% शिजवलेला बिर्याणीचा राईस पसरवला। इथं मी अर्धा किलो चिकनसाठी अर्धा किलो बिर्याणी तांदूळ शिजवून घेतलाय। नंतर याच्यावर कांदा कोथिंबीर असल्यास पुदिना घाला। 2 वेळा भाताचा थर दिला। नंतर वरून पाण्यात भिजवलेलं केसर स्प्रेड केलं। मी दाखवल्याप्रमाणे चमच्याने होल पाडून घ्यायचं। वरून तूप स्प्रेड केलं। वरून थोडा पाण्याचा शिंतोडा दिला। झाकण लावलं आणि गॅसवर तवा ठेवायचा। वरती कढई ठेवायची म्हणजे बिर्याणी करपत नाही। मीडियम गॅसवरती 20 मिनिटे ठेवून द्यायचं। 20 मिनिटानंतर बिर्याणीला वरून दम द्यायचा। हे बघा, खूप छान हॉटेलसारखा घरच्या घरी झटपट बिर्याणी बनवून तयार झाली। सर्वांनी चाटून पुसून संपवली। इतकी टेस्टी बनवून तयार झालेली